प्रश्न असा आहे, आता सावरकर साहेब आहेत, ओळख झाली काल. मी बोललो साहेब आपण प्रस्ताव ठेवावा, आणि सर तुम्ही जर इथं असता आणि निलेश राणेंना जर ऐकलं असतं तर खऱ्या अर्थाने आपली काय अवस्था आहे हे आपल्याला कळालं. सर एक मिनिट सर, तुम्ही पण होता. नाही तुम्हीची बरोबर. तर माझी भूमिका सांगू नका, मी फक्त एवढंच म्हटलं निलेश राणे त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे म्हणून मला सकारात नाही शांतता कालही त्यांनी बोलू द्या, त्यांना बोलू द्या साहेब. नावं घेऊ नका. नाव घेतलेला मला 1 मिनिट बोलायची संधी द्या. नावं घेऊ नका. त्यांचं काल फिस्कल डेफिसिट आणि झालं ना, आता सांगितलं ना. नाही ऐकून घ्या फक्त. या विषयावर त्यांचं बोलणं होतं. त्यांनी जयंत पाटलांचा उल्लेख करून त्यांचं उदारीकरण केलं. ऐकून घ्या पूर्ण, रेकॉर्डर येऊ द्या. 9 वेळ जयंत पाटलांनी अर्थसंकल्प मांडला. त्यांनी असं म्हटलं काल की 10% वरते अर्थसंकल्पीय पेक्षा पुरवणी मागण्या जास्ती असायला नको. मी त्यांची चूक नाही म्हणत, हा कदाचित नियम असेलही किंवा ते प्रेसिडेन्स असेल, परंतु माननीय जयंत पाटलांनी जेव्हा 9 वेळ अर्थसंकल्प मांडला, एक तरी असा अर्थसंकल्प दाखवा ज्याच्यामध्ये पुरवणी मागण्या या मूळ अर्थसंकल्पापेक्षा 10% कमी होत्या. एवढंच. आपण मुख्य प्रबोध आहात, माफी मागतो.